राखी पौर्णिमेनिमित्त आपण 28 ऑगस्टला आपण सर्व नागपूर शहरातल्या व आजूबाजूच्या सर्व परिसरातल्या सर्व महिलांना, माझ्या सर्व मैत्रिणींना, माझ्या बहिणींना आपण राखी पौर्णिमेनिमित्त बस सेवा ही फ्रीमध्ये उपलब्ध करून देत आहे आपण. त्यानिमित्त सर्व महिला आपल्या भावांना राखी बांधण्याकरिता आपली बस सेवेच्या माध्यमातून आपल्या आपल्या भावांना राखी बांधायला जातील. या सर्व गोष्टीचा आनंद परिवहन समितीची सभापती म्हणून मी व परिवहन समितीचे सर्व सदस्य व सर्व अधिकारी वर्ग व कॉर्पोरेशनचे आमचे आयुक्त सर व आमच्या महापौरताई नीताताई ठाकरे, स्टँडिंग चेअरमॅन शिवानीताई दाणी, आमचे सत्तापक्ष नेते बाल्याभाऊ बोरकर व सर्व यांचं सर्वांचं आम्ही मत घेऊन हे डिसिजन घेतलेलं आहे आणि आज आपल्या नागपूर शहरात आपली बस उद्याच्या दिवशी म्हणजे 28 तारखेला राखी निमित्त जी फिरणार आहे ती अतिशय वेगाने फिरणार आहे आणि त्यामध्ये सर्वात जास्ती महिलांचा समावेश राहणार आहे. मी फक्त मनात एक संकल्पना आली होती की मनात मी महिला सभापती म्हणून आपल्या नागपूर शहरातल्या सर्व महिलांकरता काय करायला पाहिजे. तर एक छोटासा एक फुल नाही फुलाची पाकळी कशी करता येईल याचा प्रयत्न मात्र करण्याचा प्रयत्न केला आणि तो यशस्वी ठरण्याचं सर्व काम म्हणजे सर्व या गोष्टीचं जर श्रेय कुणाला जात असेल तर माझ्या परिवहनच्या सर्व डिपार्टमेंटला जातं. त्यांनी ते इनिशिएटिव्ह घेऊन ती फाईल तयार केली आणि त्या गोष्टी मार्गी लावल्या. उद्याला सर्व महिलांना राखी पौर्णिमेनिमित्त मी खूप खूप शुभेच्छा देते आणि आपल्या बसनी आपली बस याने आपण प्रवास करावा हे सर्व माझ्या महिलांना मी निवेदन करते. धन्यवाद. काही शहरात आपल्या किती बसेस आहेत आणि किती वाजेपासून किती वाजेपर्यंत आणि कुठल्या प्रकारच्या महिलांना याचा फायदा होणार आहे? सकाळी 5 ते संध्याकाळी 10 वाजेपर्यंत या बसेस 720 बसेस आपल्या नागपूर शहरात ऑन रोड असतात आणि नागपूरच्या आजूबाजूच्या परिसरात सुद्धा या बसेस अवेलेबल असतात. तर या बसेसनी सर्व महिला आपल्या 10 वर्षाच्या आतमधल्या मुलाला घेऊन निशुल्क प्रवास करू शकते. ताई, साधारणतः किती महिला आपल्या दररोज आपली बसची सेवेचा वापर करतात आणि उद्या त्यांच्यासाठी मग तिकीट कशी निघतील आणि त्याची काउंटिंग आपली कशी करणार? रोजच्या याला महिला निदान 60-70 हजार महिला प्रवास करतात आपली बस सेवेमध्ये आणि त्यांच्या तिकिटिंगचं आम्ही एक हे केलं आहे की ती झिरो बजेटची तिकीट त्या महिलेची निघेल आणि ते तिकीट काउंट होईल परवाच्या दिवशी आणि ते काउंट होऊन आम्हाला माहिती पडेल की राखी पौर्णिमेला राखी निमित्त किती महिलांनी प्रवास केला याचा अंदाज आम्हाला मात्र उद्याच रात्री येऊन जाईल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.